हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही तिच्या रूममध्ये बसलेली असते. ऊर्जाला खूप वाईट वाटत असतं आणि तिला आठवतं की आज आम्ही तीर्थाला घरी घेऊन आल्यानंतर विजया काय काय बोलली. तिला आठवतं की विजया म्हणाली की आज तीर्था किडनॅप झाली, त्याचं मुख्य कारण म्हणजे ऊर्जा आहे. जर ऊर्जा शौर्यशी लग्न करून या घरात आली नसती तर तीर्थासुद्धा किडनॅप झाली नसती. कारण ऊर्जाने या घरात लग्न केलं आणि तिकडे अर्पिता वेडी झाली. अर्पिता वेडी झाली त्याचा बदला घेण्यासाठीच त्या शिर्केंनी तीर्थाला किडनॅप केलं. हे सगळं आठवून ऊर्जा खूप दुःखी होते. त्यानंतर विजयाने ऊर्जावर काय काय आरोप लावले, सगळं क्रेडिट हे ऊर्जाला घ्यायचं असतं. ऊर्जाने शौर्यला फितवलंय, शौर्य हा ऊर्जाच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय असं विजया बोलली. हे सगळं आठवून ऊर्जाला खरंच खूप वाईट वाटतं. ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि तेवढ्यात शौर्य रूममध्ये येतो. पण ऊर्जाचं लक्षच नसतं. ऊर्जा ही विजया काय बोलली त्याचाच विचार करत असते. शौर्य तिच्या शेजारी येऊन बसतो तरीसुद्धा ऊर्जाला काही कळत नाही. मग शौर्य ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवतो. ऊर्जा असा आवाज देतो तेव्हा ऊर्जा भानावर येते, थोडी दचकते आणि म्हणते, शौर्य तू कधी आलास? शौर्य सांगतो, ऊर्जा मी केव्हाचा आलोय, पण तुझं लक्षच नव्हतं. एवढा कसला विचार करतेस तू? ऊर्जा सांगते, नाही काही नाही, दिवसभर काय घडलं ना त्याचाच विचार करत होते. शौर्य म्हणतो, दाखव तुझा हात दाखव, ही क्रीम लावून देतो. ऊर्जा आपला हात शौर्याला दाखवते तर ऊर्जाच्या हाताला खूप भाजलेलं असतं. शौर्य म्हणतो, खरंच ऊर्जा कशी आहेस तू? तीर्थाच्या पदराला आग लागली आणि ती आग तू स्वतःच्या हाताने विझवलीस. किती लागलंय तुझ्या हाताला, किती भाजलंय? थांब मी मलम लावून देतो, थोडा त्रास होईल पण तेवढंच लवकर बरं सुद्धा होईल. ऊर्जा हो म्हणते. शौर्य हा ऊर्जाचा हात हातात घेतो आणि ही क्रीम ऊर्जाच्या हाताला लावून देतो. ऊर्जाला थोडा त्रास होतो पण शौर्य अतिशय प्रेमाने तिच्या हाताला हा मलम लावून देतो. तेव्हा कुठे ऊर्जाला बरं वाटतं. शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तू क्षणभर सुद्धा विचार केला नाही की तू तीर्थाच्या पदराची आग विझवतीये, तुझ्या हाताला लागेल, त्रास होईल तुला. तू स्वतःचा काहीच विचार करत नाही का? तर ऊर्जा म्हणते, शौर्य तीर्थाचा जीव वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि तीर्थाच्या जीवापुढे माझा हात काय, मी संपूर्ण जळून जरी खाक झाले असते ना तरी मला काही वाटलं नसतं. शौर्य हा ऊर्जाच्या आणखीनच प्रेमात पडतो आणि म्हणतो, ऊर्जा तुझ्या भावना किती खऱ्या आहेत. जर या भावना माझ्या मॉमला कळाल्या असत्या तर किती बरं झालं असतं. आणि मॉम तुला काय काय बोलली, तुझ्यावर काय आरोप लावले, त्या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. खरंच मी तुझी माफी मागतो की माझी मॉम तुला हे सगळं बोलली. ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य वाईट वाटून देऊ नकोस, पण मी तुला एक गोष्ट सांगते, शेवटी ती तुझी आई आहे आणि आईबद्दल असं बोलू नकोस. तू त्यांच्या मनस्थितीचा सुद्धा विचार कर ना. या घरामध्ये मी कोणत्या पद्धतीने आले तुला सुद्धा माहिती आहे. आपल्या दोघांचं लग्न, आदित्य दादा दिव्याचं लग्न, हे सगळं त्यांच्या मनाविरुद्ध झालंय आणि आज कदाचित तीर्थाचं लग्नसुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध झालं असतं. मग एका आईने काय करायचं? त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेला राग हा योग्य आहे आणि त्यांनी तो बोलून दाखवला. यात त्यांचं काहीच चुकलं नाही. आज न उद्या त्यांना कळेल की त्या जो काही विचार करताय तो चुकीचा आहे, मी तशी नाही आहे. आणि मग त्या तुझ्या एवढंच प्रेम माझ्यावर सुद्धा करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी काहीही केलं तरी मी तुला कधीही सोडून जाणार नाहीये. आपल्या दोघांचं नातं हे असंच राहणार आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, ऊर्जा खरंच किती समजदार आहेस तू. चल झोप आता, दिवसभर खूप थकलोय आपण. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आज मी येथे झोपणार नाहीये. शौर्य विचारतो, म्हणजे? ऊर्जा सांगते, आज मी तीर्थाबरोबर झोपायला जाणार आहे. शौर्य म्हणतो, अगं पण ती आत्तापर्यंत झोपली सुद्धा असेल. ऊर्जा सांगते, नाही शौर्य, तीर्था अजून झोपलेली नसेल. आज रात्री तिला झोप येणं शक्यच नाहीये. तिला पुन्हा पुन्हा दिवसभर घडलेल्या घटना आठवतील. तिला त्या गोष्टींचा खूप त्रास होत असेल आणि अशा वेळेस मी तिच्याबरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तिच्या मनात भीती बसेल आणि फक्त आजचीच रात्र नाही तर पुढील अनेक दिवस
तिला रात्रीची झोप लागणार नाही, तिच्या मनावर वाईट परिणाम होतील, त्यामुळे मला तेथे जावंच लागेल. शौर्यला सुद्धा हे पटतं. शौर्य म्हणतो ठीक आहे. ऊर्जा त्याला गुड नाईट बाय करते आणि आपल्या रूममध्ये, तीर्थाच्या रूममध्ये निघून जाते. शौर्य तिच्याकडेच पाहत राहतो आणि इकडे ऊर्जाला वाटत होतं तशीच तीर्थाची अवस्था असते. तीर्था खूप घाबरलेली असते. ती तिच्या रूममध्ये असते आणि तिला आठवतं की आज दिवसभरात काय घडलं. सगळ्यात आधी तर त्या पक्याने मला भूल पाडून गाडीत नेलं. त्यानंतर गौरव आला. गौरव ओरडला म्हणून मी त्या भुलीतून बाहेर पडले. मला त्यांनी किडनॅप केलं, मला बांधून ठेवलं, तोंडाला पट्टी लावली. हे सगळं ऊर्जाला आठवतं. मन मला विक्रांत भेटला. विक्रांतने मला मारण्याची धमकी दिली, मला बेशुद्ध केलं. हे सगळं तीर्थाला आठवतं. तीर्था थरथर कापत असते, रडत असते. तिला खूप भीती वाटत असते. आज जे काही झालं ते सगळं तिला आठवतं. आणि इकडे विक्रांत हा त्याच्या घरी असतो आणि चक्क मोबाईलच्या सेल्फी कॅमेरामध्ये पाहून त्याला जी जखम झाली आहे तेथे कापूस लावत असतो, काही औषध वगैरे लावत असेल. विक्रांत आमदार शिर्केचा मुलगा. आमदार शिर्केच्या घरात कदाचित विक्रांतला आरसा भेटला नाही, त्यामुळे तो मोबाईलमध्ये पाहूनच आपल्या जखमांना मलम लावतोय. तेवढ्यात तेथे त्याची बहीण अर्पिता येते आणि म्हणते, विक्रांत दे माझ्याकडे, मी लावून देते. विक्रांत म्हणतो काही गरज नाहीये, बस झाली ही नाटकं. अर्पिता म्हणते, विक्रांत आज जर मला माहीत असतं ना की तू सकाळी या कामासाठी बाहेर चाललाय तर मी तुला जाऊच दिलं नसतं. तू जे केलंय ते खूप चुकीचं केलंय. विक्रांत तिच्याकडे रागारागाने पाहतो. अर्पिता म्हणते, आणि मग घरी आल्यावर तू बाबांबरोबर जे काही केलं ते सुद्धा अतिशय चुकीचं केलं. विक्रांत चिडून म्हणतो, माझी सटकली होती. अर्पिता म्हणते, मान्य आहे मला, तुला राग येतो आणि त्या रागाच्या भरात तू काही पण करतो, पण ते तुझे वडील आहेत आणि आपल्या आईवडिलांबरोबर असं करणं खूप चुकीचं आहे. जेव्हा माणूस आपल्या रागावर ताबा ठेवू शकत नाही आणि तो आपल्या आईवडिलांना मारहाण करतो ना, तेव्हा तो माणूस राहिलेला नसतो, तो हैवान झालेला असतो, हैवान. विक्रांत अर्पिताला डोळे दाखवतो. अर्पिता चिडून म्हणते, या नजरेने माझ्याकडे पाहू नको, तुझ्या नजरेने मी जळून खाक होणार नाहीये. उद्या सकाळी सगळ्यात आधी बाबांच्या पायावर डोकं ठेवायचं आणि माफी मागायची, हे लक्षात ठेव. विक्रांत चिडून म्हणतं, जमणार नाही. तर अर्पिता म्हणते, जमणार नाही? ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत, त्यांच्यामुळेच तुझं हे अस्तित्व आहे आणि जो माणूस स्वतःच्या आईबापाचा आदर करत नाही ना, त्याला आयुष्यात कधीच सुख मिळत नाही. आयुष्यभर तो प्रत्येक सुखासाठी तरसतो आणि त्याचा शेवटसुद्धा खूप वाईट होतो, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून अर्पिता तेथून निघून जाते. पण अक्कल येईल तो विक्रांत कसला? विक्रांतला हे काहीच पटत नाही. त्याच्या डोक्यात तसाच रागेचा अग्नी भडकलेला असतो, तो चिडलेला असतो. आणि इकडे तीर्था थरथर करत असते. तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि ऊर्जा तीर्थाला आवाज देते, तिच्या खांद्यावर हात ठेवते. तर तीर्था खूप दचकते, जोरात ओरडते. ऊर्जा म्हणते, अगं तीर्था मी ये, ऊर्जा वहिनी. आणि तीर्था ऊर्जाला पाहताच तिला घट्ट मिठी मारते, ढसाढसा रडू लागते. ऊर्जा विचारते काय झालं? तीर्था सांगते, वहिनी मला खूप भीती वाटतेय. आज दिवसभरात जे काही घडलं तेच मला दिसतंय, तेच सगळं आठवतंय. मला खूप भीती वाटतेय. तू थोडा वेळ इथे थांबशील का माझ्याजवळ? ऊर्जा म्हणते, थोडा वेळ? नाही नाही, तुझी ऊर्जा वहिनी रात्रभर तुझ्याबरोबर इथे थांबणार आहे. हे ऐकून तीर्थाला खूप आनंद होतो. तीर्था विचारते, खरंच? ऊर्जा म्हणते, हो. तीर्था ऊर्जाला पुन्हा घट्ट मिठी मारते आणि तीर्था म्हणते, वहिनी खरंच खूप सॉरी. तू माझ्यासाठी एवढं काही केलं आणि मॉम तुला एवढं वाईट बोलली. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मॉमने तुझा खूप अपमान केला ना? तर ऊर्जा म्हणते, नाही तीर्था, मला नाही वाईट वाटलं, कारण सासूबाई जे काही बोलल्या त्यात चुकीचं काहीच नव्हतं. सासूबाईंनी फक्त तुझ्या काळजीपोटी हे सगळं बोललं आणि मला त्याचं बिलकुल वाईट वाटलेलं नाही आहे. जाऊ दे आता, त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा नाही आहे. तू झोपायचं आता शांतपणे, मी आहे तुझ्याबरोबर. असं म्हणून ऊर्जा तीर्थाला झोपायला सांगते. तिच्या अंगावर अंथरूण टाकते, तिच्या शेजारी बसते, प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटते आणि तीर्था थोड्याच वेळात डोळे बंद करते. हे सगळं दिव्या पाहते आणि म्हणते, अरे वा, आता माझ्या बहिणीला चक्क मॉमची जागा घ्यायची या घरामध्ये. आता हे सासूबाईंना सांगायलाच पाहिजे की त्यांची दोडकी सून त्यांची जागा या घरात घ्यायला निघाली आहे. आणि दिव्या लगेच हे सांगायला विजयाच्या रूममध्ये जाते आणि इकडे ऊर्जा मात्र तीर्थाला झोपवत असते. विजयाची जागा घेण्याचा तिचा काही विचार नसतो,
पण जे विजयाला सुचलं नाही ते ऊर्जाला सुचलंय, यातच विजयाची खरी हार आहे एवढं मात्र नक्की. विजया तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते आणि तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो. विजयाच्या शेजारी बसतो आणि विजया रडतीये हे पाहून हर्षवर्धन विचारतो, काय झालं विजया, झोपायचं नाहीये का आणि तू का रडतीयेस, असं म्हणून हर्षवर्धन तिचे डोळे पुसतो. विजया खूप दुःखी होते आणि म्हणते, पाहिलं ना तुम्ही आज काय झालं. आज तीर्थाबरोबर जे काही घडलं त्यानंतर शौर्य माझ्याशी कोणत्या भाषेत बोलला, ऊर्जाला एक शब्द बोललेलाही त्याला सहन होत नाही, त्याचं मला खूप वाईट वाटतंय. हर्षवर्धन म्हणतो, विजया तुझं चुकलंच, एवढं बोलण्याची काहीच गरज नव्हती आणि जे काही बोललीस ते चुकीचं बोललीस. तर विजया म्हणते, मी चुकलीये, काय बोलताय तुम्ही, म्हणजे आईबापाचा आपल्या मुलांवर काहीच हक्क नसतो का, आपण मुलांना का जन्माला घालतो आणि मग आपण त्यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत का. मुलांना आपण जन्म घालतो, लहानचं मोठं करतो, त्यांची प्रत्येक हौसमौस इच्छा पूर्ण करतो आणि मोठं झाल्यावर त्यांनी आपल्या आईबापाशी असं बोलायचं असतं का. हे सगळं ऐकून हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, विजया तसं नाही आहे. पण विजया म्हणते, तुम्हाला आठवतं आहे ना, शौर्य हा खूप लहान होता आणि त्याला सलग 5 दिवस ताप आला होता, तेव्हा मी देवीआईसमोर एक नवस केला होता. त्याला घेऊन मी मंदिरात गेले होते, त्याच्यासाठी उपवास ठेवला होता, साधं पाणीसुद्धा मी पिले नव्हते आणि आज तोच शौर्य मोठा झालाय, त्याचं लग्न झालंय, तर त्याच्या बायकोला एकही शब्द बोललेला त्याला चालत नाही आणि तो माझ्याशी या भाषेत बोलतोय, उद्धटपणे बोलतोय. मग आपण मुलांना जन्म तरी कशाला घालतो आणि जन्म घातल्यावर मग त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा ठेवायच्या नाहीत का. विजया खूप दुःखी असते, रडत असते आणि हर्षवर्धन तिला म्हणतो, खरंय तुझं विजया, मग जेव्हा तू शौर्यासाठी हा उपवास ठेवला, त्याच्यासाठी 5 रात्र तू जागलीस, तेव्हाच तू शौर्याला सांगायला पाहिजे होतं, ए बाबा मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतीये, मोठं झाल्यावर माझ्याशी नीट वागायचं बरं का, नाहीतर मी हे करणार नाही. विजया खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही माझी चेष्टा करताय का, मला तुमच्याशी नाही बोलायचंय. तर हर्षवर्धन म्हणतो, विजया तुझा बेसिक्समध्येच घोळ झालाय. आपण मुलांना जन्म घालतो ते आपल्या आनंदासाठी, आपल्या इच्छेसाठी. मुलं आपल्याला म्हणत नाही की मला जन्म घाला. त्यामुळे आपण जेव्हा मुलांना जन्म घालतो ना, तेव्हा आपण त्यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजे. पण हा माणसाचा स्वभाव आहे. एका लेव्हलनंतर तो कोणासाठीही काहीही करतो ना, तरीसुद्धा त्याच्या अपेक्षा निर्माण होतात की आपण या व्यक्तीसाठी काहीतरी करतोय, तर त्याने आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, आपण जसं म्हणू तसंच त्याने केलं पाहिजे. आणि मुलांबद्दलसुद्धा तेच होतं. आपण मुलांना जन्म घालतो, लहानचं मोठं करतो, त्यांना शिक्षण देतो, खाऊ-पिऊ घालतो आणि त्यांच्यासाठी सगळं काही करतो. तेव्हा प्रत्येक आईबापाच्या याच अपेक्षा असतात की त्या मुलाने मोठं झाल्यावर माझं ऐकावं, माझ्या इच्छा पूर्ण कराव्या, मला सांभाळावं, माझ्यासाठी सगळं काही करावं. परंतु आपण मुलांकडून या अपेक्षा ठेवायला नकोय, त्यांच्याकडून या अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं आहे. विजया म्हणते, अहो हे तुम्ही काय बोलताय, आपण आपल्या मुलांकडूनच काही अपेक्षा ठेवायच्या नाही. हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो, जसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुणी ढवळाढवळ करू नये असं वाटतं. जसं की आईसाहेब तुला काही बोलल्या, तुला ते सहन होत नाही, तू त्यांना म्हणते की मला सगळ्या गोष्टी सांगू नका. तसंच आपल्या मुलांना सुद्धा त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीपणे जगण्याचा पूर्णपणे अधिकार असतो आणि तो अधिकार आपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आपली मुलं संस्कारी आहेत म्हणून आपलं ऐकतात, आपल्याला उलट बोलत नाही. नाहीतर आपल्या मुलांनी सुद्धा आपल्याला सुनावलं असतं आणि त्यांनी आपलं काहीच ऐकलं नसतं. पण आपण सुद्धा त्यांना मोकळेपणाने जगू द्यायला हवं. आपली मतं, आपल्या इच्छा त्यांच्यावर थोपणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि जेवढ्या लवकर तुला हे समजेल ना, तेवढ्या लवकर तू सुखी जगशील, हे लक्षात ठेव विजया. विजयाला ही गोष्ट पटलेली असते. हर्षवर्धन तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, चल आता शांत झोप. आणि दुसरीकडे आमदार शिर्केला काही शांत झोप लागत नसते. आमदार शिर्केला मुख्यमंत्री कार्यालयातून कॉल आलेला असतो. आमदार शिर्के खूप घाबरतो, फोन उचलतो. विक्रांतने त्याचा गळा दाबलाय, त्यामुळे त्याचा आवाज बसलेला असतो. तो म्हणतो, हा बोला साहेब. तर दुसरीकडून जो साहेब असतो तो त्याला चांगलं झापतो आणि म्हणतो, आमदार शिर्के तुम्हाला किती वेळेस सांगितलं तुमच्या मुलाला लगाम घाला, लगाम घाला, पण तुम्हाला ते जमत नाहीये. तुम्हाला पार्टीची काळजी नसेल पण आम्हाला आहे. आमदार शिर्के विचारतो, साहेब काय झालंय. तर हा दुसऱ्या बाजूचा माणूस म्हणतो, तुमच्या मुलाने आज काय दिवे लावलेत ना, ते सगळं कळलंय आम्हाला. आता
पक्षातून राजीनामा हा एवढाच एक मार्ग राहिला तुमच्यासाठी? आमदार शिर्के म्हणतो, साहेब मला एक संधी द्या, मी सगळं निस्तरतो, फक्त एक संधी. आणि हा दुसऱ्या बाजूचा माणूस म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला शेवटची संधी देतोय, पण त्यानंतर पक्षातून राजीनामा. असं म्हणून हा माणूस फोन कट करतो. आमदार शिर्केला खूप राग आलेला असतो आणि आमदार शिर्के लगेच त्याच्या सेक्रेटरीला पाटोळेला कॉल लावतो आणि म्हणतो, पाटोळे. पाटोळे त्याला ओळखतच नाही. आमदार शिर्के म्हणतो, अरे मीच बोलतोय, आवाज बसलाय माझा. उद्या सकाळी लवकर येऊन भेटा मला, आपल्या मार्गातील अडसर दूर करायचा आहे. आणि आमदार शिर्केला आठवतं की आज त्या विक्रांतने आमदार शिर्केबरोबर काय केलं होतं, त्याचा गळा दाबला होता. आता हा अडसर म्हणजे ऊर्जा, हर्षवर्धन, शौर्य की मग स्वतः विक्रांतच आहे. आणि त्याला मार्गातून हटवण्याचा विचार आमदार शिर्के करतो की काय, हे पाहावं लागेल. पुढे जे काही होणार आहे ना, ते खूपच डेंजरस असेल, यात शंका नाही. दुसरीकडे ऊर्जा तीर्थाच्या रूममध्ये असते. तीर्था झोपी गेलेली असते. शौर्य तेथे येतो आणि विचारतो, तीर्था झोपली का? ऊर्जा म्हणते, हो झोपली आहे. काही काम होतं का? शौर्य म्हणतो, हो, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, 2 मिनटं. ऊर्जा तीर्थाच्या अंगावर पांघरून घालते आणि शौर्यजवळ जाते आणि म्हणते, शौर्य आपण येथे बसूनच बोलूया. तीर्था उठली तर घाबरेल. शौर्य म्हणतो, ठीक आहे. ऊर्जा आणि शौर्य हे बेडच्या समोरच खाली जमिनीवर बसतात आणि शौर्य ऊर्जाला सांगतो, ऊर्जा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला तुला जे सांगायचं आहे ना, ते कन्फेस करायचं आहे. ऊर्जा विचारते, कन्फेस करायचं आहे म्हणजे? शौर्य तिला सांगतो, आता मी तुला जे सांगणार आहे ना, त्यामुळे कदाचित तू मला खूप बालिश समजशील किंवा तुझ्या मनात माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते सुद्धा कमी होऊ शकतं. ऊर्जा म्हणते, शौर्य तुला जे काही सांगायचं आहे ना, ते मनमोकळेपणाने सांग, हे सगळे विचार करू नकोस. शौर्य ऊर्जाला सांगतो, ऊर्जा तसं तर वरवर माझ्यात खूप हिंमत आहे, असं मी दाखवतो. मी खूप रागीट आहे, मी कोणत्याही सिच्युएशनला सामोरं जाऊ शकतो. पण मी खरोखर तसा नाही आहे. मी मनातून आहे ना खूप घाबरट आहे. आज जेव्हा तुला फोन आला की तीर्था किडनॅप झाली आहे, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मला असं वाटत होतं, मी तीर्थापर्यंत वेळेत पोहोचू शकेल की नाही, तीर्थाला शोधू शकेल की नाही, तीर्थाबरोबर काही वाईट घडेल की काय. परंतु मी फक्त संताप दाखवत होतो माझी भीती लपवण्यासाठी. कारण मुलांना घाबरणं, रडणं हे अलाउड नसतं ना, म्हणून. हे ऐकून ऊर्जा खूप इमोशनल होते. शौर्य ऊर्जाला सांगतो, ऊर्जा खरंच तू आज माझ्याबरोबर होतीस ना, म्हणूनच मी तीर्थाला शोधू शकलो, तीर्थाला सुखरूप घरी आणू शकलोस. पण मला खूप भीती वाटत होती आणि आत्तासुद्धा मला भीती वाटतेय. ऊर्जा विचारते, आता कसली भीती वाटतेय? शौर्य सांगतो, नाही माहीत कशाची भीती वाटतेय, पण आत्तासुद्धा मला भीती वाटतेय. आणि मला आहे ना खरंच खूप कसं तरी होतं आहे की आता तीर्थाबरोबर पुढे काही वाईट घडणार नाही ना, तुझ्याबरोबर माझ्याबरोबर काही घडणार नाही ना, अशी भीती वाटतेय. ऊर्जा ही शौर्यला शांत करते आणि म्हणते, शौर्य खरंच तू आता मला जे काही सांगितलंस ना, पुन्हा एकदा तू किती खरा आहेस, तुझ्या भावना किती निर्मळ आहे, हे तू सिद्ध करून दाखवलं आहे. कारण असं सहसा कुणीच सांगत नाही. प्रत्येकाला हा आपला कमीपणा आहे असं वाटतं. आणि असं काही नाही आहे की मुलांनी रडायचं नसतं, मुलांना भीती वाटत नाही. रडणं, आपल्या भावना मोकळ्या करणं हे मी माणूस आहे याचं लक्षण आहे. आणि ज्याच्यामध्ये या भावना नाही आहे, तो माणूसच राहिलेला नसतो. जसं की विक्रांत. आणि माझं तुझ्याबद्दलचं प्रेम कमी झालं नाही आहे, उलट तुझ्याबद्दलचं प्रेम आणखीन वाढलं आहे. खरंच तू किती निर्मळ मनाचा आहे, किती चांगला आहे. जर सगळं जग तुझ्यासारखं असतं ना, तर हे जग खरंच खूप सुंदर जागा असती राहण्यासाठी. शौर्यला आनंद होतो की ऊर्जाने त्याला समजून घेतलं आहे. ऊर्जा शौर्यला म्हणते, चल आता झोप, खूप उशीर झाला आहे. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि तिच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपतो. ऊर्जासुद्धा त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते. शौर्य तिच्या मांडीवरच विसावतो, झोपतो. आणि ऊर्जा विचार करते, शौर्य खरंच किती चांगला आहेस तू. परंतु जग तुझ्यासारखं नाही आहे, सगळ्यांचे विचार तुझ्यासारखे नाही आहे. आणि माझी वाट ही आणखीन खडतर होणार आहे, हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि मी त्यासाठी माझ्या मनाची तयारी केली आहे. आता ऊर्जाला नेमकी कशाची शंका येते हे तर आपल्याला पुढेच कळेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य हा हर्षवर्धन जवळ जाईल आणि म्हणेल की विक्रांत आणि आमदार शिर्केचं आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा
हर्षवर्धन त्याला समजावून सांगेल. तुला काय वाटतं, तीर्थाबरोबर एवढं केल्यानंतर मी त्यांना सोडणार आहे, पण जे करणार ते मीच करणार, मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. तेव्हा ऊर्जाला शंका येईल की हर्षवर्धन काहीतरी डेंजरस करणार आहे. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे किचनमध्ये काम करत असतील, तेवढ्यात तेथे विजया आणि दिव्या येणार आणि विजया ऊर्जाला टोमणे मारेल. आता तू माझ्या मुलाला किचनमध्ये सुद्धा नौकर बनवलं तुझ्या हाताखाली. हे ऐकून ऊर्जाला वाईट वाटणार आणि इकडे हर्षवर्धन चक्क एका माणसाला फोन करून सांगेल, हे काम आजच्या आज व्हायला पाहिजे, कारण मी माझ्या शत्रूला उसंत देत नाही. त्याचा आजच फायनल निकाल लागायला पाहिजे. ऊर्जा हे सगळं ऐकणार. आता हर्षवर्धन काय करतोय हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.